नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे गुंजा आतमध्ये येत असते. लग्नाला सुरुवात झालेली असते. कबीर आणि मृण्मयी खूपच खुश असतात. ती दोघेही एकमेकांकडे बघत असतात. तर गुंजा जड पावलांनी आतमध्ये येत असते. तिला तिचं आणि कबीरचं डोंगरवाडीचं लग्न आठवत असतं. कसं कबीरबरोबर तिचं डोंगरवाडीला लग्न झालेलं आहे हे सर्व क्षण ती आठवत असते. मात्र मृण्मयीकडे बघत असते. तिची मृण्मयी ताई खूपच सुंदर आणि खूपच खुश झालेली असते आज, म्हणून ती तिचे अश्रू दाबण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात गुंजाच्या साडीला आग लागते. मात्र ती खूप विचारात गोंधळून गेलेली असते, त्यामुळे तिला कळतच नाही. ती तशीच पदराला लागलेली आग घेऊन आत येत असते आणि कबीरच्या सर्व घरच्यांकडे बघत असते, कारण कबीरच्या घरचे सर्वजण आज खूपच आनंदात असतात. मग कबीर मृण्मयीला हार घालत असतो. तेवढ्यात तो गुंजाकडे वळून बघतो. तर बघितल्यानंतर लगेच त्याला दिसते की गुंजाच्या पदराला आग लागलेली आहे. तो मृण्मयीला हार घालायचे सोडून हार खाली सोडून तसाच धावत गुंजाकडे येतो आणि गुंजा अशी जोरात हाक मारतो. मात्र गुंजा त्याच्याकडे बघतच नाही. ती खूप विचारात गोंधळून गेलेली पळतच येऊन गुंजाच्या साडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. तर सर्वजण हे बघत असतात. सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, कारण गुंजाच्या साडीला खूपच आग लागलेली असते. मग कबीर ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. तर कविता, रेशीम सर्वजणी खूपच घाबरून गेलेल्या असतात. कशी काय आग लागली गुंजाच्या साडीला कुणालाच समजत नाही. तेवढ्यात माया मात्र खूपच भडकलेली असते, कारण आता मृण्मयीचं लग्न थांबलेलं असतं, त्यामुळे तिला खूपच राग आलेला असतो. ती गुंजाकडे खूप रागाने बघत असते. तर इथे मृण्मयी कबीरकडे बघत असते, कारण कबीरने आज गुंजाचा जीव वाचवलेला असतो. नाहीतर आग लागून काय झालं असतं सांगता येत नसतं. तर कबीर मात्र गुंजावर खूपच ओरडतो आणि म्हणतो, काय कळत नाही का तुला? कुठे बघत असते तू? पण इथे गुंजा आता चक्कर येऊन खाली पडते. तर मधू म्हणते, अगं कविता पाणी आण, बघ बरीला काय झालंय, चक्कर येऊन पडली. मग मधू तिला पाणी प्यायला देते आणि म्हणते, गुंजा तू बरी आहेस ना? तुला कुठे भाजलं नाही ना? त्यावर गुंजा म्हणते, नाही मी बरी आहे. तर गुंजा मनाशीच म्हणते, जे झालं ते कुणाला कळायचं बी नाही आणि माझे चटके मलाच सहन करावे लागतील. तेवढाच सर्वेश म्हणतो, अगं असा कसा पदर पेटला तुझा? तर गुंजा म्हणते, मला कळलंच नाही. त्यावर माया बोलते, मुद्दाम पदर पेटून घेतलाय, हिचा प्लॅनच होता तो, माझ्या मृण्मयीचं लग्न मोडण्यासाठी. त्यावर सर्वेश बोलतो, अगं माया असा कोणी प्लॅन करतं का? तर लगेच मृण्मयीची आजीही म्हणते, अगं माया असं कोणी पदर पेटून प्लॅन करीत असतं का? तू तर काय बोलते ना, तुला कळतच नाही. तर माया म्हणते, पाहिलं ना तुम्ही सगळ्यांनी, कबीर हातातील हार सोडून त्या मोलकरणीकडे पळत गेला. दीडदमडीची ती मुलगी, परंतु तिच्यामुळे आज माझ्या मृण्मयीचं लग्न थांबलंय. तुम्हाला दिसत कसं नाहीये? ती मुद्दामहून करते हे सगळं. तर मायाचे हे बोलणे ऐकून सर्वेश म्हणतो, अगं माया, तिची जळालेली साडी तरी बघ, असं मुद्दाम का करेन ती? तुला असं बोलावंस तरी कसं वाटतं ना, मला कळतच नाही. मग कबीरलाही माया मामीचे हे बोलणे ऐकून खूपच राग येतो. कबीर बोलतो, तुमचा तमाशा करून झाला असेल तर आम्ही लग्न करूया का? चल बरं मृण्मयी, चल पटकन. त्यावर माया म्हणते, मी तमाशा करतेस? इथे गुंजाचा ॲक्सिडेंट सगळ्यांनी पाहिलाय ना, मग तुम्हाला दिसलं नाही का? मृण्मयी तुला कसं दिसत नाहीये? ही मुलगी फसवते तुम्हाला आणि तुला ए सरपोतदार फॅमिलीही पूर्ण फसवत आहे. तुला कसं दिसत नाही? आता मात्र मृण्मयी खूपच भडकलेली असते, कारण तिची मम्मा तिच्याच लग्नात तमाशा करत असते, हे तिला बघवत नाही. त्यावर मृण्मयी लगेच बोलते, मम्मा प्लीज, आज तरी तू गप्प राहा. निदान आज तरी तू असा तमाशा करायला नको होता. आज तुझ्या मुलीचं लग्न होतं. तर सर्वेश म्हणतो, माया असं कोणी प्लॅन करून काही करत नाही गं. वाटेल ते आरोप करू नको त्या पोरीवर, असे सर्वेश मायाला समजावत असतो. मात्र गुंजा इथे खूप रडत असते, कारण आता तिच्यामुळे साहेबाच्या लग्नात पुन्हा भांडण झुपलेली असते. तर माया म्हणते, मृण्मयी तू मला बोलणार आहेस? तू मला चुकीचं ठरवते? तिला म्हणतो, बरोबर आहे मृण्मयीचं, माया तू चूक करते इथे तमाशा करून. तर माया म्हणते, तू तर मला काही बोलूच नको. तू आहे ना या मधुश्री ताईचा सक्का भाऊ नसून सख्यापेक्षा जास्त झालाय. या सरपोतदाराने तुला आणि माझ्या मृण्मयीच्या डोळ्यावर कसली प्रेमाची पट्टी बांधली ना, काय माहिती, तुम्हाला ना काही दिसतच नाही. त्यावर मृण्मयी मात्र आता खूपच रागवलेली असते आणि म्हणते, इनफ मम्मा इनफ, बाद झालं. खरं तर तुझ्या डोक्यात ना फक्त कपट भरले, म्हणून तुला सगळं जग कपटी दिसतंय. गुंजा आता आणि तू कबीर आणि मी
एवढ्यांच्याच मागे लागली दिसते, तुला दुसरं काही दिसतच नाही. ती गुंजा इथे जळून खाक झाली असती, तिला वाचवलंय त्यात तुझं काय जातंय? माझं लग्न गुंजाने नाही तू थांबवलंय, तू तमाशा केलाय माझ्या लग्नात. तर लगेच मृण्मयीची आजी म्हणते, अगं मनू तू तरी गप्प बैस. त्यावर मृण्मयी बोलते, अगं आज्जू बोलू दे मला. आयुष्यभर मी खूप सहन करत आले आणि ही तर आयुष्यभर बाबांना बोलतच आली ना, पण आता फक्त कबीर आणि मलाच बोलते घालून पाडून. सारखं सारखं कोण ऐकून घेईन, आता नाही मी हिला बोलणारच, आता मला काय बोलायचंय ते बोलू दे. असे म्हणून मृण्मयी ही लगेच मायाला खूप बोलत असते आणि म्हणते, मम्मा एखाद्याचा जीव गेला तरी तुला मला भोल्यावरती चढलेलं बघायचंयस ना, माझं लग्न झालेलं बघायचंय ना, इथे कुणाचा जीव गेला तरी चालेल ना. तर लगेच माया म्हणते, मृण्मयी तू कुणाशी बोलते, तुला काही कळतं का? याचं तुला काही भान आहे का? तर मृण्मयी म्हणते, सगळ्यांना माहीत आहे मम्मा तू कशी आहे, त्यामुळे आता प्लीज गप्प बैस. बाबा एवढा दानधर्म करतात, कबीर लोकांसाठी किती काही करतो आणि गुंजाने तर किती केलंय आपल्या घरासाठी, तरी तू तिच्याबरोबर असं बोलते. तिला असं मोलकरीण बोललेलं मला बिलकुल आवडत नाही. तू एवढा खडूसपणा आणलाय तरी कुठून? त्यावर माया लगेच मृण्मयीला म्हणते, वाव मृण्मयी वाव, आणि लगेच टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, आज सरपोतदार खरे ठरले आहे, कारण आज तुला त्यांनी पूर्णपणे त्यांच्या बाजूने ओळवलं आहे आणि माझ्या बाजूने तोडलंय. मला तुला एकच सांगायचंय, हे लोक तुला फसवतायत आणि जेव्हा तुला खरं कळेल ना, त्यावेळेस तुला तुझ्या मम्माचे शब्द आठवतील. इथे मंगलाष्टका होम हवन सगळं चालू होतं, त्यामुळे मी तुला खरं सांगते, हे लोक तुला फसवतायत. तर मृण्मयी म्हणते, बाद झालं मम्मा, आता खूप झालंय. तर हे सर्व बघून गुंजा मात्र खूपच घाबरून जाते, कारण आता तिच्यामुळे कबीर आणि मृण्मयीताईचं लग्न मोडलेलं असतं. तर गुंजा म्हणते, थांबा, तुम्हाला असं वाटतंय ना हे लग्न माझ्यामुळे मोडलंय, हे मी मुद्दाम केलंय ना, थांबा. असे म्हणून लगेच गुंजा कबीर आणि मृण्मयीचा हात एकमेकांच्या हातात देते आणि त्या दोघांनाही स्टेजवरती घेऊन जाते आणि गुरुजींना म्हणते, गुरुजी चला आपण लग्न लावूया. असे म्हणून गुरुजींना गुंजा लगेच अंतरपाट धरायला लावते. तर कबीर हा गुंजाकडे एकटक बघत असतो. मात्र आता इथे गुंजा कबीर आणि मृण्मयी लग्न लावत असते. तर लगेच गुरुजी ही मंगलाष्टका सुरू करतात. तर मृण्मयी तर खूपच खुश असते. ती गुंजाकडे खूप आनंदाने बघत असते, कारण तिने मनापासून गुंजाला आपली बहीण मानलेलं असतं. तर कबीर हा मात्र गुंजाकडे बघत असतो. तर मधू, वहिनी सर्वजण खूपच खुश असतात. गुंजा सगळ्यांकडे एकटक बघत असते, कारण कबीरच्या घरच्यांचा सर्व आनंद या लग्नात असतो असे तिला वाटत असते. मग लगेच ते सांगतात, आता वधूने वराला हार घाला. सर्वजण टाळ्या वाजवत असतात. मृण्मयीने कबीरला हार घातलेला असतो. तर गुंजा मात्र खूपच दुःखी होऊन खाली मान घालून तिथेच उभी असते. त्यानंतर कबीरही मृण्मयीला हार घालतो. अशा पद्धतीने दोघांचेही लग्न पूर्ण झालेले असते. तर लगेच गुंजाला तिच्या आईचे शब्द आठवतात, अगं गुंजे, नवऱ्याचं आयुष्य वाढवायचं असेल तर हे कुंकू डोंगरवाडीचं आहे, भाग्याचं कुंकू आहे. असे म्हणून गुंजाच्या आईने ते कुंकू गुंजाकडे दिलेलं असतं. तर गुंजा मनाशीच म्हणते की गुंजा, साहेबाच्या उमर वाढवण्यासाठी तुला हे कुंकू मृण्मयीताईकडे द्यावंच लागेल. असे म्हणून लगेच गुंजा कबीरला म्हणते, साहेबा हे घ्या, सौभाग्याचं कुंकू डोंगरवाडीचं हाय आणि मी फक्त एवढंच देऊ शकते, दुसरं काहीही नाही आहे माझ्याकडे द्यायला, आणि तुम्ही दोघेही राजा राणीचा संसार करा, असे गुंजा सांगते. तर कबीर मात्र गुंजाकडे एकटक बघत असतो. तर इथे मायाही गुंजाकडे बघत असते, कारण गुंजाने तिच्या हाताने सौभाग्याचं कुंकू देऊन कबीर आणि मृण्मयीचं लग्न लावलेलं असतं. तर लगेच कबीरही तो कुंकवाचा करंडा हातात घेतो आणि गुंजाकडे एकटक बघत असतो. तर गुंजा तिच्या डोळ्यातील अश्रू लपवून तिथून लांब निघून जाते. तर मधू, वहिनी सर्वजण खूपच टाळ्या वाजवतात. त्यानंतर इथे गुंजा एका खुर्चीवर येऊन रडत असते आणि मनाशीच म्हणत असते, जे आज तू जरी आगीत जळून खाक झाली असती ना तर बरं झालं असतं. तुझ्यामुळे साहेबाला, आईला, कुणालाच त्रास झाला नसता. तेवढ्यात मधू आणि मधूची आई तिथे येतात. तर लगेच त्या गुंजाला विचारतात, गुंजा काय झालंय, तू बरी आहेस ना, बरं नाही वाटत का, काय झालं?
तर मधू म्हणते, अशी कशी बेजबाबदार मुलगी ग तू? साडीला एवढी आग लागली तुला कळलं कसं नाही? तर मृण्मयीची आजी म्हणते, काही घडलंय का गुंजा? मी तुझी आजी सारखीच आहे. मला आजी समज आणि सगळं खरं खरं मनातलं सांग बरं. तर गुंजाला आठवते की तिने तिच्या आईचा, सत्यादाचा आज किती अपमान केलेला आहे. त्यावर गुंजा लगेच आजींना सांगते, काही नाही हो आजी, कधी कधी ना वारा असा अचानक येतो आणि कधी पदर पेटला हे मला कळलं सुद्धा नाही. त्यावर मधू गुंजाला म्हणते, कुठलाही घाव आधी बाईवरच घातला जातो. आणि आजी म्हणते, गुंजा तुला एक सांगते, पदर पेटला ना तर संधी बघून खंबीरपणे बाईनेच तो विझवायचा असतो, नाहीतर पूर्ण घर जळून खाक होत असतं. घाबरून जायचं नाही. तेवढ्यात उमेर तिथे येतो आणि म्हणतो, गुंजा? तर मधू म्हणते, अरे उमेर, सुबोधला कुठे पाहिलंय का? त्यावर उमेर म्हणतो, हो सुबोध बिरादर खाली जेवणाचं बघतायत. तर मधू म्हणते, तुम्ही जेवलात ना? जेवण मस्त झालंय ना? पाहुण्यांना आवडलं ना? तर लगेच उमेर म्हणतो, पाहुण्यांना आवडलंय, परंतु आग्रह करावा लागतो पाहुण्यांना. तुम्ही आता खाली जा आणि पाहुण्यांना आग्रह करा, म्हणजे पाहुणे कसे पोटभर जेवतील. तर लगेच उमेर म्हणतो, आणि मी निघतो, मला ना जरा कामासाठी बातमी बनवायची आहे म्हणून जावं लागेल. तर मधू म्हणते, नाही जमणार नाही, कुठेही जायचं नाही. शेवटपर्यंत कबीर बरोबर मला तू दिसला पाहिजे, नाहीतर बघा उमेर, असे खडसावून उमेरला सांगते. तर लगेच मधू व आजी तिथून बाहेर जातात. तर गुंजा म्हणते, आता काय करायचंय? उमेर बोलतो, नाही, आता आईने सांगितलंय म्हटल्यावर लगेच नाही निघता येणार. आपण कार्यक्रम पूर्ण झाला का मग निघूया. तू जेवण केलंस का? तर गुंजा म्हणते, नाही. तुम्ही जेवलात का? त्यावर उमेर म्हणतो, इथे बहन उपाशी आहे आणि भाऊ कसा जेवेल? मीही नाही जेवलो. आणि जा तू साडी चेंज करून घे, म्हणजे कार्यक्रम उरकल्यानंतर आपल्याला लगेच निघायला. तू गुंजा म्हणते, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की कबीर मृण्मयीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. तेवढ्यात गुंजा तिथे आलेली असते आणि गुंजा मनाशीच म्हणते की मृण्मयीताई, तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला हे मंगळसूत्र याचा मान मिळतो. तर कबीर लगेच ते भाग्याचं कुंकू मृण्मयीच्या भांगात भरतो आणि म्हणतो, मृण्मयी, आजपासून तू माझी सखी सोबती झालीस बरं का. तेवढ्यात लगेच पोलीस तिथे येतात आणि म्हणतात, आतमध्ये एक ना एक रूम चेक करून बघा. तर कबीर म्हणतो, अहो काय झालंय सर, इथे लग्न चालू आहे. तर लगेच पोलीस म्हणतात, इथे डोंगरवाडीचा सगळ्यात मोठा कुख्यात गुंड येऊन कुठेतरी लपलाय असं आम्हाला समजलंय. तर लगेच कबीर म्हणतो, काय? तर तो गुंजाकडे बघतो आणि म्हणतो, झालं का तुझं समाधान? प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे विष कालवायला तू येतेस ना, तुला असं सुख बघवत नाही ना माझं? असे गुंजावर खूपच ओरडतो. मात्र गुंजाही खूप भडकते, कारण एवढं सहन करूनही साहेबा आता तिलाच दोषी ठरवत असतो. तर गुंजा म्हणते, बाद झाली साहेबा, कितीदा ऐकून घ्यायचं, आता नाही, आता मी ऐकून घेणार नाही, असे म्हणून गुंजाही खूप भडकलेली असते. त्यामुळे मित्रांनो, आता पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. म्हणून अशाच मालिके